मुंबई कशी रात्री चालू असते तसं सुद्धा रायगड रात्री चालू आहे. नमस्कार मंडळी, मी अथर्व वेलचकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपला दौरा आहे रायगडवरती आणि आज 5 जून आहे. आणि जसं आपल्याला माहिती असेल की 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो. तर आज 5 जून आहे. 5 जूनपासून सगळे रायगडावर जातात आणि 6 जूनला सकाळी राज्याभिषेक होतो. तर हा पूर्ण ब्लॉग त्याबद्दलच आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरची खुशी बघून समजत असेल, तर त्याच्यामागे कारण वेगळं आहे. आता 5 वाजलेत आणि आता जस्ट आम्ही एस टीने आलो इकडे. यावर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा आहे. जो कार्यक्रमाचा लाईनअप आहे तो बघितला मी मगाशी. तर आज 3:30 वाजल्यापासून पूर्ण सगळीकडे कार्यक्रम म्हणजे शेड्यूल्ड आहेत की एवढ्या वाजता ह्या लोकेशनवरती हे आहे. तर असे बरेच कार्यक्रम आहेत, जसं की पोवाडे किंवा शाहिरांचा कार्यक्रम वगैरे, असं गोंधळ आहे देवीचा वगैरे, असं खूप काय काय गोष्टी आहेत. तर एवढे सगळे इव्हेंट शेड्यूल असल्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्हाला सगळं दाखवायचा ट्राय करेन. प्रत्येक वेगळ्या लोकेशनवरती वेगळे इव्हेंट्स आहेत. आता आपण ट्रेक करायला स्टार्ट केलं आहे 5 वाजता. तर वरती पोचून सगळं बघू काय सीन आहे. मला पण माहीत नाही, मी फर्स्ट टाईम आलो. आणि यावर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा आहे. तर खूप जास्त ऑर्गनाइज्ड वेमध्ये मॅनेज केलं आहे सगळं. हे सगळीकडे पोलिसांच्या गाड्या आहे बघा, पोलिसांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स वगैरे, खूप सारे व्हॉलेंटियर्स वगैरे आहे तिकडे. तर खूप मोठा सोहळा आहे हा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो लेट्स गो. गडाच्या पायथ्याशी सर्व येणाऱ्या शिवभक्तांना ORS आणि पाणी देण्यात येत होतं. वॉशरूमची सुद्धा सोय केली होती. हजारोच्या संख्येने गडावर लोक येत होती. कोणाशी कोणाचा काहीच संबंध नाही, पण मनात एकच भावना, आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा. आणि त्या भावनेला मदतीची, वयाची, कलेची कशाचीच मर्यादा नाही. सगळं फक्त आपल्या राजासाठी. बॅग शिफ्टिंग झालं आहे. बॅगवरती टेंट आहे. आपण टेंट कुठे लावणार? हीच बॅग खूप जड आहे. पहिले मी घेतलेली, मग सुमितने घेतली. घर आणलंय त्याने. मी घेतली, सुमितने घेतली, आता बाळाने घेतली. 6:30 वाजले. अजून चढतोय, ऑलमोस्ट पोचलो आहे. प्रत्येक 10व्या मीटरवर कार्यकर्ते उभे होते. आणि नुसते उभे नाही, तर गडावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना काही त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा घेत होते. या संपूर्ण सोहळ्याचं ऑर्गनायझेशन, कोणते कार्यक्रम करायचे, कुठे करायचे, कधी करायचे, या सगळ्याचं नियोजन या कार्यकर्त्यांनीच केलं. अगदी कचरा उचलण्यापासून जेवण वाढण्यापासून ते लोकांना मॅनेज करण्यापर्यंत. रायगड आणि अशा बऱ्याच संस्था गड किल्ल्यांवर असे इव्हेंट्स राबवत असतात. स्पेशल थँक्स आपल्या महाराष्ट्र पोलिसांना. आणि रायगडावर आमचं स्वागत काही अशा दृश्याने झालं. 7 वाजले आणि आम्ही वरती पोचलो आहे टॉपला. आणि फुल फॉग, पावसाळी वातावरण झालं आहे. पूर्ण फॉग आहे गडावरती, तुम्हाला दाखवतो. आणि गर्दी म्हणजे गर्दी एवढी आहे ना, हे बघा, तुम्हीच बघा आता.
सगळे तुम्हाला राज्याभिषेक सोहळा दाखवतील, पण त्या राजसदरेच्या मागे हे आहे. आम्ही तरी टेंट घेऊन आलो होतो, पण ह्या सगळ्यांकडे फक्त एक चादर होती. पाऊस पडत होता आणि सगळी लोक उघड्यावर झोपली होती. साथ त्यांना होती ती फक्त या गड किल्ल्यांच्या उरलेल्या अवशेषांची. सगळे स्वतःचा काही विचार न करता फक्त या छत्रपती राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते. आणि होताच रे आपला राजा, लाखांचा पोशिंदा. 12 वाजलेत, 12 रात्रीचे. भाई काय एनर्जी येते राज दरबारात. मागं काही शिवभक्त उभारलेले आहेत. मध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही उभारू शकता. आणि या देशाला जिजाऊ शिवा पाहिजे शाहीर या सदरेवरती भरा हीच या शाहिराची इच्छा आहे. या देशाला जिजाऊ राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. क्षत्रिय कुलावतंक बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वतीपते. हर 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 महादेव. 12:48 झाले आहेत रात्रीचे आणि आमच्यात खास आमचा टेंट तिकडे आम्ही सदरेच्या मागे प्लॉट केला आहे आणि आता आम्ही तिकडून होळीच्या इथून पुढे बाजारपेठेत आलो आहे फक्त राऊंड मारायला. एक्सप्लोर करतो आहे काय अजून काय नाही इकडे. आणि म्हणजे फुल मुंबई कशी रात्री चालू असते तसं फुल रायगड रात्री चालू आहे. तर जिथे बघतो तिथे पब्लिक आहे. आणि मेन म्हणजे मोटिव्ह ग्राउंड मारायचं आहे की रेंज शोधतो आहे आम्ही. जिथे रेंज मिळते तिकडे थांबतो मग तिथे 5 मिनिटांनी परत रेंज जातो. मिडनाईट क्रेविंग्स 1:30 वाजलं. इथे काय चालू आहे? थेपला काढलेत. थेपला कांदा भजी घेऊन आले स्पेशल गरम गरम आत्ता बनवून आणले. पाय दुखत आहेत या. पाय दुखतात. अलग स्ट्रगल आहे. चिचकू सॉस आहे आपल्याकडे. नमस्कार मंडळी, शिव सकाळ मित्रांनो. तर आज 6 जून 2024 आहे आणि आज शिवराज्याभिषेक दिन आहे. तर आज शिवराज्याभिषेक दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता वाजले आहेत सकाळचे 8 वाजले आहेत आणि आम्ही फुल आमचा टेंट वगैरे पॅक करून निघालो आहे.
सकाळी 5 वाजल्यापासून फुल धावपळ चालू आहे, सगळे इकडे तिकडे येतात. 7 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे, तर आता दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी गडाच्या दरवाजापासून राज दरबारात येते आणि महाराजांची मूर्ती तिथे विराजमान होते. त्या काळात जसं राज्याभिषेक झाला होता, अगदी त्याच विधीनुसार पूर्ण सोहळा पार पडतो. मीडियाचे लोक अधिकृत त्यांच्या घरामध्ये आयकर आहे, त्याच लोकांनी खूप गर्दी झाली होती आणि आम्हाला मुंबईला रिटर्न यायचं होतं, म्हणून आम्ही लवकर खाली उतरलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता असे अजून ॲडव्हेंचर ट्रॅव्हल व्हिडिओज येत राहणार आहेत.